एमपीएससीची मुलं एवढा उद्रेक का करतायत? एकतर परीक्षा पुढे ढकलली आहे. नेमकं काय झालं? एक परीक्षा पुढे ढकलल्यानं? बांधवांनो, एक परीक्षा पुढे ढकलली, त्यांची स्वप्न मेली. अनेक वर्ष झाली अभ्यास करणारी ती मुलं, त्यांचं वय वाढलं. त्यांना या परीक्षेत बसता येणार नाही. गावाकडे काही दुःखद घटना घडली, तर त्यांना फोन लागत नाही म्हणजे ते फोन वापरत नाहीत. लायब्ररीमध्ये ती मुलं अभ्यास करतात. आज जसं-जसं वय वाढतं आणि तसा-तसा अभ्याससुद्धा पूर्ण होतो आणि आपण अधिकारी म्हणून या परीक्षेमध्ये आपण नक्की लागणार, ही आशासुद्धा मनामध्ये असते. पण ती आशा स्वप्नभंग झालं आणि एक परीक्षा पुढे ढकलली म्हणून काय झालं, तर त्यांच्या आई-वडिलांच्या काबाड कष्टाचं मोल शून्य झालं. कारण ज्या पोरासाठी शेतात राबायचं आणि त्याला पैसा पाठवायचा आणि त्याला पैसा पाठवून तो अधिकारी होईल या आशा मनामध्ये ठेवायच्या, त्या कुठेतरी आई-वडिलांचं स्वप्नभंग झालं. कितीही मोठी गावात दुर्घटना, दुःखद घटना घरात, कुटुंबात घडली, तर तिथे वेळेवर पोहोचता येत नाही. कारण तो मुलगा सगळ्या गोष्टीवरती पाणी फेरतो आणि म्हणतो, "मी याचं सर्वांचं उत्तर एकच देईल. मी अधिकारी होईल आणि अधिकारी झाल्यानंतर नक्कीच माझ्या गावातल्यांचा स्वाभिमान, अभिमान वाढवेल." एक परीक्षा पुढं गेल्यानं काय झालं, तर एक परीक्षा पुढं गेल्यानं अनेक मुलं डिप्रेशनमध्ये गेली आहेत. ही सगळं काही घडलंय, तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विद्यार्थ्यांवरती लक्ष नाही. इथल्या अनेक शाळा बंद पडल्या, याच्यावरती लक्ष नाही. यांचं लक्ष आहे नोटांवरती आणि यांचं लक्ष आहे इथल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी. यांचं लक्ष आहे नगरपालिका, महानगरपालिका, येणाऱ्या जिल्हा परिषदा या सगळ्या गोष्टींवरती यांचं लक्ष आहे आणि ह्या सगळ्यांमुळे अनेकांचं भविष्य हे अंधारात घालण्याचं काम करतायत. तुमच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी या मुलांचा तरी बळी देऊ नका. त्यांना एक चान्स द्या, ही मागणी या सर्व एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची आहे आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील हे सुद्धा उभे आहेत. हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम बांधवांपर्यंत जाऊ द्या, कारण त्यांना एक परीक्षा पुढे गेल्यानंतर काय होतं हा प्रश्न पडलेला आहे. त्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत. आपला मित्र उदय भिस्से पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.